बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। बांगलादेशच्या पीएम शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमध्ये आरक्षणावरून महायुद्ध पेटलेलं आहे। शेख हसीना यांनी ढाका सोडल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळतेय। बांगलादेशचे लष्कर प्रमुख मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद पेटलेला आहे, आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बांगलादेशच्या पीएम शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेश सोडून त्या ढाका इथे गेल्याची माहिती सुद्धा ढाका सोडल्याची माहिती मिळतेय। बांगलादेशचे लष्कर प्रमुख मोठी घोषणा या संदर्भात करण्याची शक्यता आहे। लष्कराची मोठी घोषणा या पार्श्वभूमीवरती होऊ शकते। महत्त्वाची बातमी आता बांगलादेशमधून आपण पाहतोय। बांगलादेशच्या पीएम शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशात आरक्षणावरून गृहयुद्ध पेटलेलं असताना शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। त्यांनी ढाका सोडल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। बांगलादेशचे लष्कर प्रमुख या संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा गृहयुद्ध सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलेलं आहे। या ठिकाणी आंदोलनामध्ये अनेक जणांचा मृत्यूही झालेला आहे। ही दृश्य आता आपण पाहतोय। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर ढाका सोडलेला आहे। रामराजे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। रामराजे, बांगलादेशमध्ये अराजकता माजलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। बिलकुल, कारण बांगलादेशमध्ये आता दुफळी सुद्धा झालेली आहे। सेनाच्या म्हणजे की आर्मीमध्ये सुद्धा 2 गट तयार झालेले आहेत आणि आतापर्यंत झालेल्या हिंसाचारामध्ये साधारणतः 100हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये काही पत्रकार सुद्धा आहेत आणि मुळात की ही सगळी घटना जी आहे ती कशा पद्धतीने सुरू झाली, कारण काल सुद्धा ऍडवायझरी जी आहे ती जारी करण्यात आली होती की बांगलादेशमध्ये कुणी जाऊ नये किंवा बांगलादेशमध्ये जे भारतीय राहतात त्यांनी बांगलादेश सोडावा तात्काळ। त्यामुळे एक संकेत मिळत होते की बांगलादेशमध्ये काय घटना चाललेल्या आहेत। मुळात याचं मूळ काय आहे तर आरक्षण आहे, कारण आरक्षणावरून हा संपूर्ण वाद पेटलेला आहे। सरकारी नोकऱ्यामध्ये तिथे जे 56% आरक्षण आहे त्यापैकी 30% आरक्षण 1971च्या मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी आहे, तर उरलेलं 10% आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे आणि उरलेलं जे 10% आरक्षण आहे ते महिलांसाठी आणि 5% आरक्षण अल्पसंख्याकांसाठी आहे। आणि यावरूनच हे संपूर्ण हिंसाचार झालेला आहे आणि त्यामध्ये आता राजीनामा द्यावा लागलेला आहे शेख हसीना यांना। रामराजे, शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे, यानंतर आता बांगलादेशमध्ये काय परिस्थिती होईल? बिलकुल, कारण काय की आता सेना ही मुख्य असते, आर्मी जी असते ती प्रमुख असते, त्यामुळे सध्या आर्मीच्या बाबतच असणार आहे हे संपूर्ण सरकार। आणि पुढील घटना म्हणजे आता स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु हिंसाचार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अगोदर हा हिंसाचार आटोक्यात आणणं हे प्राधान्य असणार आहे। जे जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा उपचार करणं हे सुद्धा प्राधान्य असणार आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती शांत करणं हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये मुख्य रोल जो असणार आहे तो लष्कराचा असणार आहे। रामराजे, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर ढाका सोडल्याची सुद्धा बातमी समोर येते। आता त्या नेमक्या कुठे जाऊ शकतात, काय अपडेट्स मिळतात? बिलकुल, खरं तर शेख हसीना कुठे गेलेल्या आहेत हे अद्यापही समजलेलं नाहीये, परंतु शेख हसीना आणि बांगलादेश आणि भारताचे पहिल्यापासूनचे संबंध जे आहेत ते अतिशय सलोख्याचे आहेत आणि अतिशय चांगले राहिलेले आहेत। परंतु आता त्या कुठे गेलेल्या आहेत याची अद्यापही माहिती मिळालेली नाहीये, परंतु परिस्थिती तिथली आटोक्यात आणणं हे प्राधान्य असणार आहे यापुढे। रामराजे, बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे। कोणकोणत्या भागामध्ये हिंसा घडतीये, काय माहिती आहे? बिलकुल, बांगलादेशमध्ये खरं तर सर्वत्रच जो हिंसाचार आहे तो सुरू आहे आणि मुख्य म्हणजे की जे ढाका आहे राजधानी सुद्धा पूर्ण बंद आहे आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा या परिसरामध्ये मिळत नाहीयेत। बाहेर जे आहेत ते वेगवेगळे गट सक्रिय झालेले आहेत आणि हिंसाचार इथं सुरू आहे। प्रत्येक देशांनी आपली ऍडवायझरी सुद्धा जारी केलेली आहे। जे विमान ढाकाला जाणार आहे किंवा बांगलादेश जाणार आहे ते सुद्धा थांबवण्यात आलेले आहेत आणि अमेरिकेने आणि इतर देशांनी सुद्धा आपले जे नागरिक बांगलादेशमध्ये असतील त्यांना तात्काळ बांगलादेश सोडण्याची सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद रामराजे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।